महाकारुणी तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागत आपल्या शुद्ध पद्धतीने निर्माल्याला सद्धम्म अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजने भिक्खुसंघ अशा सर्व श्रेष्ठ त्रिरत्नांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करतो आणि आपल्या असीम आणि त्याग प्रवाहामुळे ज्यांच्यामुळे आपल्याला अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान एक प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या धम्मक्रांतीमुळे जीवनाला समर्पित करून आज महामंगल आषाढी पौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या पंचशील विचारवंत बुद्धविहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनाला आजचा शेवटचा दिवस आहे। तरी सर्व या ठिकाणी बौद्ध उपासक बौद्ध उपासिका पंचशील विचारवंतचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या सर्वांच्या प्रती मी सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि ग्रंथ वाचनाला सुरुवात करतो। तरी सर्वांनी धम्म शांतपणे समजून घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। कालच्या प्रवाहामध्ये आपण अंतिम धर्म दीक्षा सुभद्राला दिलेली ती बघितलेली आहे आणि अंतिम शब्द भगवंताने आनंदाला जे बोललेले शेवटचे जे शब्द आहे ते पण आपण भाग बघितलेला आहे। आता हे सर्व ऐकल्याच्या नंतर आज आनंद दुःख व्यक्त करत असतात आणि म्हणून त्या भागाचं नाव आहे शोकग्रस्त आनंद। आता प्रथमतः जसे जसे भगवंताची वय वाढत असते त्यामुळे भगवंताला त्यांची काळजी वाटते कारण त्यांना सेवकाची गरज भासते। त्यांना असं वाटतं की मला आता माझ्या या आजारपणामुळे वयामुळे मला सेवकाची गरज महत्त्वाची आहे अशा त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत असतात। नंतर प्रथमतः ते नंदाची निवड करतात आणि नंतर नंदाच्या नंतर ते आनंदाची निवड करत असतात सेवकासाठी। तथागताचा अंतिम जो समय जवळ येत असतो त्याच्यामुळे आनंदाला सेवक म्हणून ते निवड करत असतात सेवा करण्यासाठी आणि आनंदाला तथागत सेवक न मानता प्रियतम सहचार असे म्हणून ते मानले जातात। आता प्रियचार आणि सहचार म्हणून का मानतात आनंदाला सेवक न मानता? कारण आनंद हा सर्वात जवळचा त्यांचा शिष्य असतो आणि हा शिष्य 10 शिष्यापैकी एक शिष्य असतो भगवंताचा। त्याच्यामुळे त्याला भगवंत आनंदाला जवळचा मानतात आणि तो एक निष्ठावंत असतो। निष्ठावंत असणे म्हणजे सगळ्या आपण ज्याच्यावर प्रेम करतो आणि त्याच्यावर जो प्रेम करतो आणि त्या प्रेम करणाऱ्या माणसाला दुःख वेदना जर झाल्या तर त्या माणसाला तेवढं दुःख होत असतं। म्हणून आनंद हा खूप निष्ठावंत आहे असं भगवंत त्यांना म्हणतात म्हणून तो प्रियतम आणि सहचार हा शब्द वापरलेला आहे। कारण निष्ठावंत माणूस जो असतो समजा आपल्या घरामध्ये जर आपल्यावर कोणी प्रेम करणारी व्यक्ती असेल आणि जर आपला अपमान झाला असेल तर आपण घरच्या नातेवाईकाला पण सांगतो की तुम्ही त्यांना असं का बोलता म्हणून। उदाहरणार्थ बाबासाहेबाला कोणी जरी एखाद्याने शब्द जरी वापरला कुठे विचारणा जरी झाली तर आपण आपली बाबासाहेबांवर अत्यंत निष्ठा असते म्हणून आपण त्याचा आक्रोश करतो
आणि संघर्ष करायला सुरुवात करतो. याचं कारण काय की बाबासाहेबांवर आपली खूप निष्ठा आहे. तशीच निष्ठा ह्या आनंदाची भगवंतावर होती आणि त्यामुळे आनंदावरती आनंदाची निष्ठा असल्यामुळे भगवान आनंदाला एक प्रियतम असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे खूप जवळचा शब्द हा वापरलेला आहे. परंतु जेव्हा भगवान बुद्ध कुशीनारा येथे आले असतात त्या 2 शाल वृक्षाच्या मध्ये ते वास्तव्य करतात. जेव्हा भगवंत कुशीनारा ह्या ठिकाणी जेव्हा येतात तर 2 शाल वृक्ष असतात आणि त्या 2 शाल वृक्षानंतर ते त्या ठिकाणी विहार करत असतात. आणि तेव्हा त्यांना असं कळतंय की आपला अंतिम काळ आता जवळ येत आहे आणि या येत आहे म्हणून आनंदाला ते काय करतात. त्यांना आनंदाला ही गोष्ट सांगायची असते की माझा या अंतिम काळ जवळ येतोय म्हणून ते आनंदाला बोलून घेतात आणि विश्वासात ते आनंदाला घेतात. आणि आनंदाला विश्वासात घेऊन ते काय बोलतात बघा. आनंदाला हाक मारतात आणि आनंद पण येतो शाल वृक्षामध्ये कुशी नाराच्या या उपवनात. रात्रीच्या भगवंत त्याला सांगतात की या शाल वृक्षाच्या कुशी नाराच्या या उपवनात रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी तथागताचे परिनिर्वाण होणार आहे असे भगवंत आनंदाला सांगतात. काय म्हणतात त्याला विश्वासात घेतात. भगवंताला कळतं की आता माझा जवळ समय झालेला आहे. त्याच्यामुळे आनंदाला बोलून घेतात, आनंदाला विश्वासात घेतात आणि आनंदाला सांगतात की आनंदा या शाल वृक्षाच्या कुशी नारा या उपवनात रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी तथागताचे परिनिर्वाण होणार आहे. आता रात्रीची 3री पार कोणती असेल. जसं आपला दिवसाला 12 तास रात्रीला 12 असा दोन्ही मिळून 24 तासाचा एक दिवस होतो. सकाळचा दिवस आपण बघतो सकाळ दुपार आणि संध्याकाळ. तसा रात्रीचा संध्याकाळ मध्यरात्र आणि सकाळची सकाळ म्हणजे 3री पहार ही 3 ते 4च्या दरम्यान त्यांचा परिनिर्वाण होत असतो असं आपण म्हणायला काही हरकत नाही. कारण तिथे वेळ दिली नाही पण 3रा पहार समजला आपण तर आपण असं समजलं पाहिजे. तथागतांनी असे सांगितल्यावर स्थविर आनंद म्हणतात भगवान आपण बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी बहुजनाच्या कल्याणासाठी जगाच्या अनुकंपेसाठी तसेच देव व मानवाच्या कल्याणासाठी आपण राहण्याची कृपा केली पाहिजे. आनंदाला दुःख होतं की आनंद असा म्हणतो की भगवान आपण असं बोललं नाही पाहिजे पण आपण या इथल्या मानव कल्याणासाठी बहुजन हिताय बहुजन सुखासाठी आणि इथल्या समाजासाठी आपण त्यांच्यावर अनुकंपा केली पाहिजे आणि आपण कल्पंतापर्यंत राहण्याची कृपा करावी असा आनंद भगवंताला म्हणतो. परंतु आनंदाने असा विचार करून ती विनंती करतो की आनंदा ते विनंती करतात की आनंदा आता बस झालं कारण तथागताची अधिक विनोदी खूप करू नको. जेव्हा आनंद त्यांना विनोदी करतो तेव्हा भगवंत त्या आनंदाला म्हणतात की आनंद आता बस झालं तथागताची तू विनोदी करू नकोस कारण तथागताची विनोदी करण्याचा समय आता निघून गेला आहे. म्हणजे तथागताला तू विनंती करायची जी वेळ आहे ती आता निघून गेली आहे. तू आता काही विनंती करू नको असं भगवान आनंदाला उद्देशून म्हणत असतात. आनंद आणि परत आनंदाला ते सांगतात भगवंत की आनंदा आता मी खूप वृद्ध झालो आहे वयस्क झालो आहे आणि माझे जीवन प्रवास आता संपत आलेला आहे. अशा गोष्टीचं आनंदाला भगवान सांगत असतात की आता माझं वय वृद्ध झालं आहे की त्याच्यानंतर माझे जीवन प्रवास आता हा संपत आलेला आहे आणि माझी आयु मर्यादा पण ही संपत आलेली आहे. म्हणजे वय त्यांचं हे बी संपत आलेलं आहे असं आणि मी जवळपास 80 वर्षे
आता माझी उलटली आहे, म्हणजे 80 वर्षे उलटली, याचा अर्थ 80 वर्षे भगवंताला पूर्ण झाली आहे असं हे गृहीत धरलं पाहिजे आपण. आणि ज्याप्रमाणे आणि एक उदाहरण देतात की ज्याप्रमाणे जुने सकट म्हणजे सकटमध्ये एखादं छप्पर किंवा घर या पद्धतीने ज्याप्रमाणे जुने एखादं सकट वापरून ते झुजून जातं आणि झुजल्यानंतर ते मोडकळीत येऊन पडतं, त्याप्रमाणे तथागत सांगतात की माझ्याही देहाची अशी झीज झाली आहे आणि झीज झाली आहे आणि हे श्रवण केल्यावर आनंद तिथून निघून जातो. आणि हे जेव्हा भगवंताला सांगतात की माझी अशी झीज झाली आहे, एखादं जर जुनं छप्पर खूप दिवसापूर्वी असल्यामुळे ते झिजून तिथून मोडकळीत पडतं, मोडकळीत पडल्यामुळे अशी माझी अवस्था झाली आहे. आणि हे ऐकल्याच्या नंतर आनंदाला खूप दुःख होतं आणि त्या दुःख झाल्यामुळे आनंद तिथून थोड्या वेळ बाहेर जातो आणि बाहेर गेल्याच्या नंतर आनंद आपलं दुःख व्यक्त करत असतो. आणि त्याच वेळेस भगवंत बराच वेळ तिथं आनंद न दिसल्यामुळे भगवंताच्या असं लक्षात येतंय की आनंद इथे कुठे गेला. मग भगवंताला भगवंत म्हणतात आनंद इथे दिसत नाही. मग भिक्खू संघाला बोलवतात आणि आनंदाला बोलवण्यासाठी विनंती करतात. आनंद स्थळी निवृत्ती जातो, त्या ठिकाणी खूप शोक करत असतो, दुःख व्यक्त करत असतो की भगवंत आता आपल्यातून निघून जाणार आहे. आणि साहजिकच आहे ना, जेवढ्या दिवसापासून आनंद हा खूप भगवंताच्या जवळ राहिला आणि एखादा व्यक्ती आपल्यातून गेला तर आपल्याला साहजिकच दुःख व्यक्त होते, कारण आपल्याला वाचताना पण ते दुःख तयार होते आपल्या मनामध्ये, भगवंत ह्या जाणारच म्हणून. तसं त्या आनंदाला खूप दुःख झालंय आणि मग तो दुःख व्यक्त करत होता बाहेर. त्याच्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं की आनंद इथे दिसत नाही. मग तिथं दिसत नाही म्हटल्याच्या नंतर मग ते एका भिक्खू भगवंताला बोलवतात आणि सांगतात की आनंद इथे दिसत नाही, त्याला बोलवून घ्या. आणि आनंद मग परत येतो बोलवल्याच्या नंतर आणि आनंदाला परत बोलवतात आणि आनंद परत येतो आणि आनंद आणि तथागताचा जवळ जाऊन बसतात आणि आनंद परत येतो. त्यावेळेस ते तथागताजवळ जाऊन बसतात भगवंताजवळ आणि आनंदाला भगवंत म्हणतात की आता तू रडू नकोस. मी तुला मागे सांगितलं होतं की आपल्या आवडत्या आणि निकट वस्तूपासून अलग व्हावं लागतं म्हणून त्याचा त्याग करणे, त्याचा संबंध तोडावा लागणे ही स्वाभाविकच आहे. आणि भगवंत आनंदाला सांगतात की मी म्हटलं होतं तुला की जी जी आपली गोष्ट आवडती आहे, प्रिय गोष्ट आहे, ती प्रिय गोष्ट आज ना उद्या आपल्याला सोडून जावं लागतं आणि त्याचा सोडल्याच्या नंतर त्याचा एक दिवस आपल्याला त्याग करावा लागतो. तर तू एवढा दुःखी आणि कष्टी होऊ नकोस. आनंदाला भगवंत असे समजावतात, परंतु आनंद काय एवढा समजून घेत नाही. आनंद आणि पुढे म्हणतो आनंद भगवंत परत त्याला म्हणतात की तुझ्या अशा मोठ्या प्रेमामुळे म्हणजे खूप असं माझ्यावर तू प्रेम केलं आहेस आणि त्या प्रेमळ कार्यामुळे तुझ्याकडे दयाशील स्वभावामुळे तू दीर्घकाळपर्यंत माझा अगदी निकटवर्ती म्हणजे जवळचा शिष्य राहिला आहे. भगवंत म्हणतात की तुझ्या अशा दयाशील स्वभावामुळे म्हणजे करुणेमय स्वभावामुळे आणि तुझा आम्हापासून माझ्यावर जे प्रेम आहे आणि ह्या स्वभावामुळे दयाशील स्वभावामुळे तुझ्या प्रेमामुळे तू जास्तीत जास्त मी माझ्याजवळ राहिला आहे असं भगवंत त्या आनंदाला समजून सांगत असतात. पुढे आनंदाला परत त्याचं कौतुक करतात. आनंद निष्ठेने तू प्रयत्न कर म्हणजे सुद्धा विषयशक्ती, स्वार्थ, मोह आणि अज्ञान यासारख्या गुणांपासून तू मुक्त होशील. आणि भगवंत काय म्हणतात की तू निष्ठेने प्रयत्न कर. जसं आपण एखाद्या माणसावर निष्ठा करतो तसं तू पण धर्मावर निष्ठा कर आणि तू कुठल्या गोष्टीचा त्याग कर, मोहाचा त्याग कर आणि स्वार्थ म्हणजे जो भगवंताविषयी त्याच्या मनात जो स्वार्थ असतोय ना त्या स्वार्थाविषयी तू असा त्याग कर आणि ह्यासारख्या त्याग जर केलास तू ह्या दुर्गुणापासून खरंच तू मुक्त होशील.
असे आनंदाला भगवंत म्हणत असतात. पुढे आनंदाबद्दल परत भगवंत उद्देशून म्हणतात की आनंद जो हा शिष्य आहे हा खूप हुशार शिष्य आहे माझा. त्याचं तोंड भरून भगवंत कौतुक करत असतात. कारण आनंदाकडे 4 गुण असतात आणि हे 4 गुण कुठले आहेत बघा. भगवंत म्हणतात या आनंदाकडे विशेष असे 4 गुण आहेत. आणि पहिला जो गुण आहे तो गुण आहे तथागताची आपण केव्हा भेट घ्यावी तो जाणतो. हा एक महत्वाचा त्याचा गुण असतो की भगवंत म्हणतात की हा आनंदाकडे हा एक महत्वाचा गुण आहे की तथागताची कधी भेट घ्यावी हे सगळी त्याला माहिती असते. कारण कोणी उपासक येतो, राज्यमंत्री येतो, तिथला महामंत्री येतो, राजा येतो आणि प्रत्येक भिक्खुनी येतात, संघामधले लोक येत असतात. परंतु त्याला माहीत असते की भगवंताची भेट कधी घ्यायची असती ही त्याला पहिलं लोक भेटतात. संघामधले राजे लोक, मंत्री लोक आणि जेवढे त्या उपासक उपासिका जेवढं पहिलं भगवंताची भेट घेण्यापूर्वी पहिली आनंदाची भेट घेतात. आणि आनंद तो त्या गोष्टीची सगळे मॅनेज करत असतो. म्हणून हा एक त्याच्याकडे महत्वाचा गुण होता की तथागताची केव्हा भेट घ्यावी हा एक त्याच्याकडे एक महत्वाचा गुण होता. दुसरा गुण होता भिक्खू आणि भिक्खुनी कोणत्या समयी भेट घ्यावी हे तो त्याला जाणायचा. आणि ही पण त्याला माहिती असते की आता भिक्खुनीची भगवंतासोबत कधी भेट घेऊन द्यावी ही पण त्याच्यामध्ये त्याला माहिती असते आणि कुठली वेळ तो ती जाणत असतो. त्याच्यानंतर तिसरा गुण असतो आपल्यासारखे उपासक उपासिका भेटण्याची योग्य वेळ कोणती हे पण त्याला माहिती असते. मग हे पण त्याच्याकडे हा महत्वाचा गुण असतो की आता उपासक आले आणि उपासिकाला आल्या तर त्यांना सांगावं लागतं की ही तुमची उपासकाची उपासिका भेटण्याची वेळ नाही, ही वेळ आहे ती त्यांनी ठरवलेली असते. आणि हे पण त्याच्यामध्ये हा तिसरा गुण असतो. आणि भगवंत म्हणतात हा पण त्याच्यामध्ये तिसरा गुण असतो. आणि चौथा गुण जो असतो तो राजा किंवा राजमंत्र्याची वेळ कोणती तसेच दुसऱ्या आचार्याची व शिष्याची वेळ कोणती हे त्याला ठाऊक असते. आणि हा शेवटचा गुण जो आहे की राजाला भेटण्यासाठी भगवंताची वेळ कुठली हे एक माहीत असतं. आणि त्याच्यानंतर जे बाहेरून संत साधू भगवंतासाठी भेटायला येतात ती पण त्याची वेळ माहीत असते. आणि तो वेळ अशा ठराविक वेळ अशा त्याच्या ठरलेल्या असतात. आणि म्हणून हे 4 गुण विशेष 4 गुण भगवंताने आनंदाचे 4 गुण आहेत त्यांच्या मुखावाटे त्यांच्या वाणीवाटे आनंदाचं कौतुक केलेलं आहे त्या 4 गुणांचं. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते. आता काय मिळतं समाधान? जेव्हा प्रत्येक संकटाला भिक्खू मंत्री उपासक हे प्रथमतः आनंदाला भेटतात आणि जेव्हा आनंदाला भेटतात तेव्हा प्रत्येकाला समाधान वाटतं. आता एखाद्या व्यक्तीला भेटल्याच्या नंतर समाधान का वाटतं? कारण त्याला माहित आहे की आनंदाकडे एक तर वाणी चांगली त्याच्या वाणीनं तो प्रत्येकाला समजून सांगत असेल आणि ज्यांचा मेसेज असेल तो भगवंतापर्यंत व्यवस्थित पोहोचत असेल किंवा आपली काही अडचण असेल ती भगवंतापर्यंत सांगत असेल. म्हणून प्रत्येकाला असं समाधान त्याच्यामुळे वाटत असेल की आनंद आता भेटलाय की आनंद आपली भेट मिळून देईल भगवंताबरोबर असं समाधान असतंय. जसं कालच्या भागामध्ये सुभद्राला भेटायचं होतं भगवंताला परंतु पहिलं कोणाशी भेटला? आनंदाशी, बरोबर की. आणि आनंदाशी याच्यामुळे भेटला की आनंद मला भगवंताची भेट घालून देईल म्हणून बाहेर चर्चा होती. आणि भगवंतावर आनंदाची खूप निष्ठा असल्यामुळे कारण का निष्ठा असते? कारण आपला जो जवळचे व्यक्ती असतात ना त्याच माणसाला आपण काळजी करत असतो. आणि कालच्या भागामध्ये भगवंताची तब्येत बरोबर नसल्यामुळे सुभद्रा बरोबर आनंद काय म्हणायचा की नाही आता भेटायची वेळ नाही, कारण भगवंताची तब्येत बरोबर नाही आणि ही भेटण्याची वेळ नाही. परंतु कालच्या भागामध्ये सुभद्रा ऐकत होता का? तो एकदा विनवणी करतो, दोनदा विनवणी करतो, तीनदा विनंती करतो
परंतु तिसऱ्याही विनंतीला आनंद म्हणतो नाही, भगवंताला तू भेटू शकत नाही, कारण भगवंताची तब्येत बिघडलेली आहे. कारण असं कालच्या भागात आपल्याला असं सांगितलं ना मी तुम्हाला. तर त्यामुळे हा काळजी घेत असतो आनंद हा भगवंताची. म्हणून भगवंताच्या भेटण्याच्या वेळी पण जशा आनंदाला माहीत तशा कुठल्या भिक्खू संघटल्या कुठल्या शिष्याला माहीत नव्हत्या. म्हणून जर भेटायचा असेल तर पहिलं उपासक असो उपासिका असो भिक्खू संघटला कोणी असो तर पहिला आनंदाची भेट घ्यावा लागेल. आणि आनंद ते गोष्टी ते कशा हाताळायचा, प्रेमाने आपल्या वाणीनं व्यवस्थित हाताळल्यामुळे आनंदाला जो भेटेल तर आनंदाला भेटल्यामुळे पण लोकांचं समाधान पाहिजे. म्हणून इथं असा उल्लेख केला की आनंदाला भेटल्यानंतर सर्वांना समाधान मिळेल, त्याला पाहून त्यांना आनंद होतो आणि सर्वांना या आनंदाने बोलून ऐकून सुख मिळते. आणि आनंद जेव्हा व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो, काही काही गोष्टी कधी भेटायचं काय या सगळ्या गोष्टी जेव्हा समजून सांगतो तेव्हा त्या भेटणाऱ्याला पण सुख वाटायचं. आणि आनंद जेव्हा अबोल होतो तेव्हा तो बेचैन व्हायचा. आता अबोल म्हणजे एखादी व्यक्ती जर ऐकत नसेल तर त्याचं मन स्थिर नाही राहायचं, म्हणजे तो बेचैन व्हायचा ना की मी एवढं सांगतो तरी हा ऐकत नाही. त्यावेळी जर असा प्रसंग आला तर तो अबोल व्हायचा म्हणजे बेचैन व्हायचा, असं याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. यानंतर आनंदाने पुन्हा तथागताच्या परिनिर्वाणाचा विषय काढला. तथागताला उद्देशून तो बोलला. तथागतानी त्याचं स्वतःचं मन व्यक्त केलं भगवंताजवळ त्याने की तथागतानी या उजाड नगरीत या जंगलामध्ये देहात्याग करू नये. पुढं भगवान तिथं थांबलेत ना, तर तो तथागताला असा म्हणतो की या उजाड नगरी जंगलामध्ये भगवंतांनी देहत्याग करू नये. आता देहत्याग पुढे करावा त्याच्या म्हणण्यानुसार चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कौशुंबी, वाराणसी सारखी अशी मोठी मोठी जी नगरं आहेत त्यापैकी कोणत्याही नगरात भगवंतांनी परिनिर्वाण प्राप्त करावे असे आनंद भगवंताला सांगतो. आता त्याचा आजचा उद्देश आहे की मोठे मोठे जर शहर असतील कदाचित तर मोठ्या मोठ्या शहरात सगळ्याला येणं जाणं जवळ पडेल असं तिथं जमत असेल, परंतु भगवंत म्हणतात त्याला आनंदा असे तू बोलू नकोस. कारण असे बोलू नकोस कारण कुशी नारा देखील एक काळाची केशवती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी होती. म्हणजे मी ज्या ठिकाणी जे थांबलंय ते ठिकाणी काही वाईट नाही, कारण एक काळी केशवती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी होती. म्हणून इथे पण खूप चांगलं आहे. परंतु नंतर तथागतावर भगवंत जाताना दोन कामे सोपवतात की मी नसल्यानंतर ही दोन कामे ही दोन जबाबदारी तुझी आहे. पहिली जबाबदारी आहे ते सांगतात की चुंदाच्या घरी मी जेवल्यामुळे तथागताचा किंवा मृत्यू आलाय ही वार्ता पसरवता कामा. भगवंत त्यांना माहीत असून पण ते आनंदाला सांगतात की माझा मृत्यू झाल्यानंतर चुंदाला गृहीत धरता कामा नाही की चुंदाच्या घरी जेवल्यामुळे भगवंतांचा मृत्यू झालाय. आणि ही जबाबदारी तुझी आणि ही वार्ता अशी पसरता कामा नाही की भगवंत चुंद लवारच्या घरी जेवण केलं, मऊ मासाचं जेवण केलं ना भगवंत त्याच्या घरी त्याने मऊ मासाचं जेवण केल्यामुळे भगवंताला अतिसाराचा आधार धरला आणि अतिसाराच्या आधारामुळे भगवंताची तब्येत कमी कमी होत चालली, हलवत चालली. आणि म्हणून आनंदावर जबाबदारी टाकतात की आनंदा तुझ्यावर ही माझी एक जबाबदारी आहे की मी चुंद लवाराच्या घरी माझं जेवण झाल्यामुळे माझा मृत्यू झालाय असं ही बातमी पसरवता कामा नये. ही जबाबदारी तुझी आहे. ही एक जबाबदारी टाकतात. आणि दुसरी परत जबाबदारी टाकतात की या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम तू दूर करावा. आणि भगवंत परत ही दुसरी गोष्ट त्याला सांगतात की ज्या ज्या लोकांमध्ये हा भ्रम निर्माण झाला आहे त्या लोकांनी हा भ्रम दूर करावा ही जबाबदारी तुझी आहे. त्यांच्यामध्ये हा भ्रम निर्माण झाला असेल आणि ह्या दोन गोष्टी भगवंत आनंदाला सांगत असतात की ह्या दोन गोष्टी तुझ्यावर ही माझी जबाबदारी आहे.
की कुंडाच्या घरी माझं जेवण झाल्यामुळे मूर्ती झाला, ही गोष्ट पुढे पसरता कामा नये. आणि त्याच्यानंतर भगवंत सांगतात की लोकांच्या मनातील जर हा भ्रम निर्माण झाला तर तो भ्रम तू निर्माण होऊ देऊ नकोस. तू त्या भ्रम जो आहे तो त्यांच्या मनातून काढून. आणि हे दोन गोष्टी भगवंत आनंदाला त्या जबाबदारीने पार पाडावे असं व्यक्त करतात. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट ते आनंदात सांगितली जाते ती म्हणजे खुशी नाराच्या ज्या मल्लाला तू जाऊन सांग की तथागत या उपवनात आले असून रात्रीच्या 3ऱ्या पारी परिनिर्वाण. परत आनंदाला परत निर्देश करतात की आनंदा मी ज्या या ठिकाणी थांबलो आहे की त्या कुशीनगरच्या मल्लाला जाऊन सांग की मी तथागत ह्या उपवनात थांबले आहेत आणि थांबल्याच्या नंतर रात्रीच्या 3ऱ्या पारी त्यांचं परिनिर्वाण होणार आहे. असं का सांगतात? कारण तुला लोक दोष देतील की तू इथं भगवंत थांबलेही असताना तू आम्हाला सांगितले नाही की मल्ल लोक तुला दोष देतील, म्हणून तू त्यांना आवर्जून ही बातमी सांग. आणि मल्ल कदाचित तुला असं म्हणते की आमच्या गावात तथागताचा मृत्यू झाला आणि आम्हाला समजले नाही. हे असे तुला लोक हे मल्लाचे लोक तुला म्हणते की या तथागताच्या आमच्या गावामध्ये म्हणजे ह्या वनामध्ये हा तथागताचा महापरिनिर्वाण झालाय आणि हेच आम्हाला माहीत नाही. हे दोष तुला फक्त तुला देतील. म्हणून तू पहिलं तुझं कर्तव्य आहे की तू प्रथमतः त्या मल्लाला जाऊन तू सांग की तथागत इथे थांबलेले आहेत आणि 3ऱ्या पारी परिनिर्वाण त्यांचं होणार आहे. आणि आकाशच्या सणी ही भेटण्याची संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. पुढे स्थळवीर आणि अनुवृत्त स्थळवीर आनंद उभयती धार्मिक चर्चेत उरलेली रात्र ते काढत असतात. आणि ही भगवंताची चर्चा झाल्यानंतर बाकीची ही धर्माची चर्चा तयार दोघांची स्थळवीरची आणि आनंदाची होत असते. त्याच्यानंतर पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या 3ऱ्या पहरी तथागताचं महापरिनिर्वाण त्या रात्री होऊन जातं. आणि जेव्हा तथागताचे परिनिर्वाण झाले तेव्हा भिक्खू आणि आनंद हात पसरून रुदन करू लागले आणि दुःखाशिवाय जमिनीवर गडबडा लोळू लागले आणि म्हणू लागले तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण झाले. या सुखी माणसाने फारच लवकर जीवन त्याग केला आहे. जगातून फारच लवकर प्रकाश निघून गेला आहे. आणि ही जेव्हा रात्रीच्या 3ऱ्या पहरी भगवंताचं महापरिनिर्वाण होतं आणि या परिनिर्वाण नंतर जेव्हा आनंदाना यांना कळतं ते सगळे दुःख व्यक्त करत असतात, जमिनीवर गडाबडाला रोड लागतात आणि एवढं बोलत असतात की भगवंत आमच्यातून लवकर गेले आहे. आणि ही परिस्थिती म्हणजे त्यांच्यावर खूप दुःख व्यक्त करत असतात, सगळे दुःखी होत असतात. आणि मग आमच्यामधून ह्या जगातला प्रकाश निघून गेला असे ते उद्गार काढीत असतात. आणि वैशाख भगवंताचा जो महापरिनिर्वाण दिवस आहे, वैशाखी पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या पारी सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणून वैशाखी पौर्णिमा ही फार आपल्यासाठी महत्त्वाची आहे मे महिन्यात. म्हणून वैशाखी पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या पारी भगवंताचं महापरिनिर्वाण होत असतं. आणि तो काळ असतो इसवी पूर्व 483 मध्ये, बरोबर. म्हणून पाली भाषेमध्ये ग्रंथात असं म्हटलं आहे, पाली भाषेमध्ये की दिवा तपती आदित्यो. पाली भाषेचे उद्गार की दिवा तपती आदित्यो. दिवा तपतो म्हणजे एखादी बत्ती आपण लावतो तर ती काय होते, खूप दिवे ताप ठेवली आपण ती लावलेली असली तर ती प्रकाशमान जेव्हा आपण बंदी करतो ना तर ती बत्ती गरम होत असते. म्हणून काय म्हणतात तिथे दिवा तपती म्हणजे बत्ती तुमची तापती आणि ती आदित्य आणि दिवसा. आणि म्हणून ह्या शब्दाचा काय उच्चार होतो की दिवा तपती आदित्य म्हणजे दिवा तापतो पण दिवसाला. आणि दिवसाला काय तापतो, दिवसाला काय तापतो पण ते आपण दिवसाला लावतो का?
नाही, संध्याकाळी लावतो. पण इथं उल्लेख केलाय दिवा तपती आदित्यो, म्हणजे दिवा हा दिवसाला तापवतो. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की हा सूर्यप्रकाश हा दिवसाला तापवतो. आणि दुसरं वाक्य तिथे लिहिलंय की रत्ती आभाती चंद्रिमा, म्हणजे पाली भाषेतून रत्ती आभाती चंद्रिमा म्हणजे रात्रीच्या आभाळामध्ये चंद्रिमा प्रकाश देतो, दिवसाला सूर्यप्रकाश देतो आणि रात्रीच्याला चंद्रप्रकाश देतो ना. म्हणून येथे असे शब्द वापरले की दिवा तपती आदित्यो आणि रत्ती आभाती चंद्रिमा, म्हणजे दिवसाला सूर्यप्रकाश देतो, रात्रीला चंद्रप्रकाश देतो. आणि पुढे म्हणतात की सनदो खतिया तपती, आणि सनदो तपती खतिया म्हणजे एखादा क्षत्रिय जेव्हा आपले शस्त्र धारण करतो तेव्हा तो तेजस्वी दिसतो. या शब्दाचा असा अर्थ होतो. म्हणून इथे लिहिलं सनदो खतिया तपती, म्हणजे एखादा क्षत्रिय जेव्हा शस्त्र धारण करतो तेव्हा तो तेजस्वी दिसतो. आणि झाई तपती ब्राह्मण, पाली भाषेत आहे की झाई तपतो ब्राह्मण, म्हणजे एखादा ब्राह्मण किंवा श्रावणे धेण्याला जेव्हा बसतो तर त्याच्या चेहऱ्यावर तेज चमकत असते. म्हणून या शब्दाचा परत विषय येतो की झाई तपती ब्राह्मण, की एखादा ब्राह्मण जेव्हा ध्यानाला बसतो, मेडिटेशनला बसतो तर त्याच्या जे चेहऱ्यावर असतं ते तेज दिसतं. आणि पुढे म्हणतात की अर्थ सप्प आरोहती आणि बुद्धी तपती तेजस्या, म्हणजे पुढे असं म्हणतात की रात्र दिवस सो तेजाने बुद्ध प्रकाशमान होत असतात. हे कसे? सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, क्षत्रियाप्रमाणे आणि ब्राह्मणाच्या त्या तेजाप्रमाणे. आणि बुद्धाला अशी ही उपमा दिलेली असते की बुद्ध हे प्रकाशमान होतात आणि यात काही संशय नाही. आणि अशा पद्धतीने बुद्ध हे प्रकाशमान होत असतात आणि याच्यावर आपण काही संशय घेता कामा नाही. आणि इथे हा एक भाग